श्री स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा अजून थोडा धीर धार, कारण जे घडतंय ते संपत नाहीये, ते फक्त आकार घेत आहे. तुला आज जे ओझं वाटतंय ते उद्या तुझी ओळख बनेल. आयुष्य कधीच सरळ रेषेत चालत नाही. वळण येतात, थांबे येतात, अडथळे येतात, पण प्रत्येक वळणामागे नवी दिशा असते. प्रत्येक थांब्यामागे नवी जाणीव असते आणि प्रत्येक अडथळ्यामागे नवी ताकद असते. तू आज ज्या शांततेला घाबरते आहेस तीच शांतता उद्या तुला वाचवेल. कारण गोंधळात निर्णय चुकतात, पण शांततेत निर्णय पक्के होतात. लोक तुझ्या आयुष्याकडे पाहून मत देतील, तुला काय करायला हवं हे सांगतील, पण त्यांना तुझ्या मनातली लढाई माहीत नाही. त्यांना तुझ्या रात्री माहीत नाहीत. त्यांना तुझ्या अश्रूंची किंमत माहीत नाही. म्हणूनच बाळा, दुसऱ्यांच्या शब्दांना जास्त महत्त्व देऊ नकोस. तुझा मार्ग तुलाच चालायचा आहे. तुझी परीक्षा तुलाच द्यायची आहे आणि तुझं उत्तर तुलाच शोधायचं आहे. देव फक्त हात धरतो, चालणं तुलाच करावं लागतं. कधी कधी वाटतं सगळं सोडून द्यावं, कोणाशीच बोलू नये, कुठेच जायचं नाही, पण त्या क्षणीच तू सर्वात जवळ असतेस बदलाच्या. कारण जेव्हा माणूस पूर्णपणे थकतो तेव्हाच तो पूर्णपणे नवीन बनतो. तू आज जी आहेस ती कालची तू नाहीस आणि उद्याची तू आजपेक्षा वेगळी असेल. म्हणूनच स्वतःवर विश्वास ठेव. वेळेला दोष देऊ नकोस, लोकांना दोष देऊ नकोस, नशिबाला दोष देऊ नकोस. जे आहे ते स्वीकार, जे गेलं ते सोड आणि जे येणार आहे त्यासाठी स्वतःला तयार कर. कारण देव तुझ्यासाठी जे लिहितो आहे ते तुझ्या कल्पनेपेक्षा मोठं आहे. तू लहान स्वप्न पाहू नकोस. तू मोठं होण्यासाठीच ही प्रक्रिया चालू आहे. ही वेदना तुझं नुकसान करत नाही, ही वेदना तुझं बांधकाम करते आहे. म्हणून रडायला आलं तर रड, पण थांबू नकोस. थकल्यासारखं वाटलं तर बस, पण माघार घेऊ नकोस. मन दुखलं तर शांत राहा, पण विश्वास सोडू नकोस. कारण ज्याचा विश्वास जिवंत राहतो त्याचं आयुष्य बदलतं. मी तुझ्या सोबत आहे बाळा. तुला पडताना पाहतो आहे, पण तुला उभं राहताना जास्त पाहणार आहे. कारण तुझी कथा अजून संपलेली नाही, ती तर आता कुठे सुरू होत आहे. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा अजून ऐक, कारण जे बोलायचं आहे ते संपलेलं नाही. आयुष्य तुला जे शिकवतंय ते शब्दात सांगता येत नाही, ते अनुभवातूनच समजतं. म्हणूनच कधी कधी देव तुला उत्तर देत नाही, तो अनुभव देतो. तुला वाटतंय मी प्रार्थना करतो आहे पण काहीच बदलत नाही. पण खरं सांगू का, बदल बाहेर नाही चालू झालेला, बदल आज चालू आहे. तुझा विचार बदलतो आहे, तुझी सहनशीलता वाढते आहे, तुझी नजर खोल होते आहे. आणि हे बदल दिसत नाहीत, पण हेच बदल उद्याचं आयुष्य ठरवतात. बाळा, प्रत्येकाला वाटतं माझंच दुःख मोठं आहे, माझीच लढाई कठीण आहे, पण देव प्रत्येकाला त्याच्या ताकदीप्रमाणेच ओझं देतो. तुला जे दिलं आहे ते तू पेलू शकतेस म्हणूनच दिलं आहे. देव कधीच चुकीची निवड करत नाही. तो कमकुवत माणसाच्या खांद्यावर मोठं ओझं ठेवत नाही. तू आज ज्या वेदनेतून जाते आहेस ती तुझ्या सामर्थ्याचा पुरावा आहे. लोक तुला शांत पाहतात म्हणून तुला समजत नाही असं समजतात, पण शांत माणूसच सगळ्यात जास्त समजलेला असतो. कारण तो बोलण्याआधी विचार करतो आणि सहन करण्याआधी स्वीकार करतो. बाळा, आयुष्य तुला वाकवण्याचा प्रयत्न करेल, पण तुटवू शकणार नाही, कारण तू आतून मजबूत आहेस. तुझ्या मनात देवाचं नाव आहे आणि ज्या मनात देव असतो ते मन कधीच हरत नाही. तू आज एकटी वाटत असशील, पण लक्षात ठेव, ही एकटेपणाची वेळ तुला स्वतःशी ओळख करून देते आहे. जेव्हा सगळे सोबत असतात तेव्हा माणूस स्वतःला विसरतो, पण जेव्हा कोणीच नसतं तेव्हा स्वतःची खरी ओळख होते. तू आज स्वतःला शोधते आहेस, म्हणूनच ही शांतता आहे, म्हणूनच हा थांबा आहे, म्हणूनच हा संघर्ष आहे. आणि हाच संघर्ष उद्या तुझं अस्तित्व बनेल. लोक तुझ्या यशावर टाळ्या वाजवतील, पण त्या टाळ्यांमागची रात्र फक्त तुलाच माहीत असेल आणि देवाला माहीत असेल. म्हणूनच देव तुझ्या जवळ आहे, तो तुला सोडत नाही, तो तुला घडवतो आहे. बाळा, थांबलेली पावलं ही हरलेली पावलं नसतात. कधी कधी थांबून घेतलेला श्वासच पुढचा मोठा प्रवास घडवतो. तू तुझा श्वास सांभाळ, तुझं मन सांभाळ, तुझा विश्वास सांभाळ. बाकी सगळं मी पाहतो आहे आणि योग्य वेळी सगळं नीट करणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा अजून थोडं ऐक, कारण मन शांत झालं कीच सत्य उतरू लागतं. आयुष्य तुला वारंवार थांबवतंय कारण तू सतत पुढे धावत राहिलीस, मागे वळून पाहिलंच नाहीस, स्वतःला विचारलंच नाहीस, मी थकले आहे का, मी आनंदी आहे का, मी खरंच माझ्यासाठी जगते आहे का. म्हणूनच हा थांबा आला आहे. हा थांबा शिक्षा नाही, हा थांबा आशीर्वाद आहे. कारण या थांब्यात तुला स्वतःची खरी ओळख मिळणार आहे. तू इतके दिवस सगळ्यांसाठी जगलीस, सगळ्यांना समजून घेतलंस, सगळ्यांची काळजी घेतलीस, पण स्वतःला विसरलीस. आता देव तुला परत स्वतःकडे घेऊन येतो आहे. म्हणूनच आज काही नाती बदलली, काही लोक दूर गेले, काही अपेक्षा तुटल्या, पण लक्षात ठेव बाळा, जे तुटलं ते कमजोर होतं, जे खरं असतं ते कसोटीवर टिकतं. देव तुझ्या आयुष्यातून जे काढून घेतो आहे त्यावर राग करू नकोस.
कारण ते तुझ्या पुढच्या प्रवासासाठी अडथळा होतं. कधी कधी ओझं उतरवल्याशिवाय उंच उडता येत नाही. तू आज हलकी होत आहेस, म्हणूनच मन अस्वस्थ आहे, पण हीच हलकेपणा उद्या तुला उडायला शिकवेल. लोक तुला बदललेली म्हणतील, पण तू वाचलेली असशील. लोक तुला स्वार्थी म्हणतील, पण तू स्वतःला वाचवलेली असशील. आणि स्वतःला वाचवणं हे पाप नाही, हे गरजेचं आहे. कारण रिकामं मन कोणालाही देऊ शकत नाही. आधी स्वतः भरलेली असावी लागते. बाळा, लक्षात ठेव, देव तुला थांबवतो कारण तो तुला चुकीच्या ठिकाणी पुढे जायला देऊ शकत नाही. जे तुझ्यासाठी नाही ते कितीही आकर्षक असलं तरी देव तिथे तुझा मार्ग बंद करतो. आणि जे तुझ्यासाठी आहे ते कितीही दूर असलं तरी तो तिथपर्यंत तुला नक्की पोहोचवतो. म्हणूनच धीर सोडू नकोस. आज दिसत नाही म्हणून उद्या येणार नाही असं नाही. बीज मातीखाली असतं तेव्हा काहीच दिसत नाही, पण आत मोठी हालचाल चालू असते. तसंच तुझ्या आयुष्यात चालू आहे. तू फक्त विश्वास ठेव, शांत राहा, चालत राहा. कारण तुझ्यासाठी लिहिलेली कथा अजून संपलेली नाही, ती तर हळूहळू सुंदर होत चालली आहे. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा अजून थोडं खोल ऐक, कारण शब्द संपत नाहीत, ते आत उतरतात. आयुष्य जेव्हा तुला थांबवून विचारायला लावतं तेव्हा ते तुला तोडत नसतं, ते तुला घडवत असतं. तुला वाटतंय सगळं विस्कटलं आहे, पण खरं तर सगळं नव्याने जुळत आहे. जुनी स्वप्न गळत आहेत, जुन्या अपेक्षा विरत आहेत, आणि त्याच जागी नवी समज तयार होत आहे. हे बदल वेदनेशिवाय होत नाहीत, कारण वेदना माणसाला खोल बनवते. वरवर आनंद देणं सोपं असतं, पण आतून मजबूत करणं कठीण असतं. देव कठीण काम करतो म्हणून तुला आज कठीण वाटतंय. बाळा, लक्षात ठेव, शांत राहणं म्हणजे हार मानणं नाही. शांत राहणं म्हणजे स्वतःवर नियंत्रण ठेवणं. जो माणूस स्वतःला सावरतो तोच परिस्थितीवर मात करतो. आज तू उत्तर शोधते आहेस, पण काही उत्तरं वेळेआधी मिळत नाहीत, कारण वेळेआधी मिळालेलं उत्तर समजत नाही. म्हणून देव तुला थांबवतो आहे, तुला परिपक्व करतो आहे, तुला खोल विचार करायला शिकवतो आहे. तू आज जे प्रश्न विचारते आहेस ते काल तुला सुचलेही नसते, कारण तू आज बदलली आहेस, मोठी झाली आहेस, समजूतदार झाली आहेस. बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, प्रत्येक शांत रात्र ही नव्या सकाळीची तयारी असते. प्रत्येक अश्रू हा नव्या हसण्याचा बीज असतो, आणि प्रत्येक थांबा हा पुढच्या उंच उडीसाठीच असतो. तू आज थांबली आहेस, कारण तुझ्या आयुष्याचा वेग बदलणार आहे. तू जिथे होतीस तिथे परत जाणार नाहीस. तू पुढे जाणार आहेस, पण नव्या रूपात, नव्या समजुतीने, नव्या विश्वासाने. म्हणूनच जुनी दारे बंद होत आहेत, म्हणूनच काही वाटा अंधारात गेल्या आहेत. पण घाबरू नकोस, कारण देव अंधारातच दिवा हातात देतो, आणि ज्याच्याकडे दिवा असतो तो वाट शोधतोच. मी तुझ्या जवळ आहे बाळा, तुला शांत पाहतो आहे, तुला वाटताना पाहतो आहे, आणि योग्य वेळी तुला उजेडात उभं पाहणार आहे. तू फक्त स्वतःशी प्रामाणिक राहा, देवावर विश्वास ठेव, आणि मन शांत ठेव. बाकी सगळं आपोआप जुळून येईल. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा अजून थोडा वेळ थांब, कारण जे घडत आहे ते शेवट नाही, ते तयारी आहे. तुला वाटतंय आयुष्य थकलं आहे, पण खरं तर तू थकली आहेस, आणि थकलेली आत्मा शांतता मागते. गोंधळ नाही, उत्तर नाही, फक्त आधार. म्हणूनच मी तुला जवळ घेतो आहे, शब्दांनी नाही तर अनुभूतीने. आयुष्य जेव्हा तुझ्याकडून काही काढून घेतं तेव्हा ते तुला रिकामं करत नाही, ते तुला हलकं करतं. कारण हलकं झाल्यावरच माणूस पुढे उडू शकतो. तू आज ज्या गोष्टीला गमावल्यासारखं पाहते आहेस ती गोष्ट तुला अडवत होती, पण ते तुला आज समजणार नाही. हे नंतर कळेल, शांत झाल्यावर कळेल, वेळ गेल्यावर कळेल. बाळा, देव कधीच तुझ्या अश्रूंवर हसत नाही, तो ते मोजतो. प्रत्येक अश्रूचा अर्थ असतो, प्रत्येक वेदनेचा हेतू असतो. काही वेदना तुला मजबूत करतात, काही वेदना तुला शहाणं करतात, आणि काही वेदना तुला स्वतःकडे परत आणतात. आजची वेदना ही तिसरी आहे, म्हणूनच तू आतून बदलते आहेस. लोक तुला समजणार नाहीत, कारण बदल शांत असतो, तो गोंगाट करत नाही, तो हळूहळू आत घडतो. तू जेव्हा कमी बोलू लागतेस, कमी अपेक्षा ठेवू लागतेस, कमी तक्रार करू लागतेस, तेव्हा समज की तू योग्य दिशेने चालली आहेस. कारण शांत माणूसच खरी दिशा ओळखतो. बाळा, आयुष्य तुला थांबवतंय कारण पुढचा मार्ग वेगळा आहे. तो जुना नाही, तो कठीण आहे, पण तो खरा आहे. आणि खऱ्या मार्गावर चालायला धैर्य लागतं. तू ते धैर्य जमवत आहेस, म्हणूनच आज मन अस्वस्थ आहे, पण ही अस्वस्थता निघून जाईल, आणि तिच्या जागी स्थैर्य येईल. तू आज ज्या प्रश्नांची उत्तरं शोधते आहेस ती उत्तरं तुझ्यातच आहेत, पण ती ऐकायला मन शांत लागते. म्हणूनच मी तुला शांत करतो आहे, थांबवतो आहे, सावरतो आहे. तू फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, तू एकटी नाहीस, कधीच नव्हतीस, कधीच नसशील. मी तुझ्या सोबत आहे, प्रत्येक टप्प्यावर, प्रत्येक श्वासावर. आणि जेव्हा तुला वाटेल आता काहीच उरलेलं नाही, तेव्हाच समज की सगळ्यात सुंदर सुरुवात होणार आहे.
स्वामी समर्थ म्हणतात बाळा अजून थोडं शांत राहा, कारण जे मनाला कळत नाही ते आत्म्याला कळतं. आयुष्य जेव्हा हळू होतं तेव्हा माणूस आतून जागा होतो. तुला वाटतंय सगळं थांबलं आहे, पण खरं तर सगळं आज चालू आहे. तुझी जाणीव वाढते आहे, तुझी दृष्टी बदलते आहे, तुझी समज खोल होते आहे, आणि हे सगळं गोंधळाशिवाय होत नाही. बाळा लक्षात ठेव, देव मोठं काही देण्याआधी माणसाला शांत करतो, कारण अस्वस्थ मन मोठं सुख सांभाळू शकत नाही. म्हणूनच आधी शांतता येते, मग समाधान येतं, मग स्थैर्य येतं. तू आज ज्या अवस्थेत आहेस ती अवस्था तुझ्या आयुष्याची सर्वात महत्त्वाची अवस्था आहे, कारण इथेच तुझं खरं रूप तयार होतंय. इथेच तू शिकते आहेस कुणावर विश्वास ठेवायचा, कोठे थांबायचं, कोठे पुढे जायचं, कोठे गप्प राहायचं, आणि कुठे स्वतःसाठी उभं राहायचं. लोकांना वाटेल तू बदलली आहेस, पण खरं तर तू जागी झाली आहेस. तू आज कमी हसते आहेस, पण खोल विचार करते आहेस. तू आज कमी बोलते आहेस, पण जास्त समजते आहेस. आणि हे बदल दिसत नाहीत, पण आयुष्य बदलतात. बाळा, देव तुला थांबवतो कारण पुढचा प्रवास गर्दीतला नाही, तो एकांताचा आहे. आणि एकांतात चालायला भीती वाटते, पण तिथेच माणूस स्वतःला सापडतो. तू स्वतःला सापडते आहेस, म्हणूनच काहीच जुन्यासारखं वाटत नाही, म्हणूनच मनाला जुन्या गोष्टी पटत नाहीत. तू आता जुनी राहिलेली नाहीस, आणि हीच तुझी खरी वाढ आहे. आज तू शांततेचा अर्थ शिकते आहेस, सहनशीलतेचा अर्थ शिकते आहेस, आणि स्वतःवर विश्वास ठेवण्याचा अर्थ शिकते आहेस. हे सगळं झाल्यावरच आयुष्य तुला पुढे घेऊन जाईल. म्हणूनच घाई करू नकोस, स्वतःला दोष देऊ नकोस, वेळेला विरोध करू नकोस. जे चालू आहे ते स्वीकार, कारण स्वीकारातच शांती असते, आणि शांतीतच देवाचा आवाज ऐकू येतो. मी तुझ्या जवळ आहे बाळा, तुला पाहतो आहे, तुला समजतो आहे, आणि योग्य वेळी तुला उचलून पुढे नेणार आहे. तू फक्त विश्वास ठेव, शांत राहा, आणि चालत राहा, हळूहळू पण खंबीरपणे. स्वामी समर्थ म्हणतात बाळा अजून थोडं खोल शांत हो, कारण आता शब्द मनातून आत्म्यात उतरत आहेत. आयुष्य जेव्हा तुला एकटं वाटायला लावतं तेव्हा ते तुला कमकुवत करत नाही, ते तुला स्वतंत्र करतं. तुला स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवतं. तुला वाटतंय कुणी साथ दिली नाही, पण खरं सांगू का, जर सगळे सोबत राहिले असते तर तू स्वतःला कधीच ओळखलं नसतंस. आज तू स्वतःशी बोलते आहेस, स्वतःला प्रश्न विचारते आहेस, स्वतःला समजून घेते आहेस, आणि हीच खरी साधना आहे. बाळा, देवाला मोठ्या शब्दांची गरज नसते, त्याला तुझ्या शांत मनाची गरज असते. जेव्हा तू गप्प बसतेस तेव्हा देव तुझ्याशी बोलतो, जेव्हा तू रडणं थांबवतेस तेव्हा देव तुला समजावतो, जेव्हा तू सगळं सोडून देतेस तेव्हा देव तुला धरतो. म्हणूनच हा काळ महत्त्वाचा आहे. हा काळ वाया जात नाही, हा काळ तुला घडवतो आहे. आज तुला जे कमी वाटतंय तेच उद्या पुरेसं वाटेल. आज तुला जे हरवल्यासारखं वाटतंय तेच उद्या सापडल्यासारखं वाटेल. कारण दृष्टी बदलते तेव्हा आयुष्य बदलत नाही. आयुष्य तसंच असतं, पाहण्याची नजर बदलते. बाळा लक्षात ठेव, ज्याला सगळं मिळालं त्याने आयुष्य शिकलेलं नसतं, पण ज्याने गमावलं आहे त्याला आयुष्याची खरी किंमत कळते. तू आज किंमत शिकते आहेस, म्हणूनच वेदना आहे, म्हणूनच शांतता आहे, म्हणूनच थांबा आहे. पण हा थांबा शेवटचा नाही, हा थांबा पुढच्या उंच पायरीसाठी आहे. तू जिथे थांबली आहेस तिथून परत मागे जाणार नाहीस, तू पुढेच जाणार आहेस, पण हलक्या मनाने, स्पष्ट नजरेने, आणि स्थिर विश्वासाने. लोक तुला समजणार नाहीत, पण त्याची गरजही नाही, कारण ज्याचा मार्ग वेगळा असतो त्याला एकटंच चालावं लागतं, आणि देव वेगळ्यांनाच निवडतो. तू निवडलेली आहेस, म्हणूनच तुझा प्रवास वेगळा आहे, म्हणूनच तुझी वेदना वेगळी आहे, आणि म्हणूनच तुझा उजेडही वेगळा असेल. तू फक्त एवढंच लक्षात ठेव, मी आहे तुझ्या सोबत, तुझ्या आत, तुझ्या विश्वासात. आणि जेव्हा तू पूर्णपणे शांत होशील तेव्हा तुला कळेल, जे घडत होतं ते तुझ्यासाठीच घडत होतं. स्वामी समर्थ म्हणतात बाळा आता पूर्ण शांत हो, कारण मन शांत झाल्यावरच जीवनाचं खरं सत्य उघड होतं. आयुष्य तुला जे दाखवतंय ते दिसायला कठीण आहे, पण ते चुकीचं नाही. तुला वाटतंय सगळं तुटत चाललं आहे, नाती सैल होत आहेत, विश्वास ढासळतो आहे, आधार कमी होतो आहे, पण खरं सांगू का, जे तुटतंय ते तुझं नव्हतंच, आणि जे खरंच तुझं आहे ते कधीच तुटत नाही. देव आयुष्यातून काही काढून घेतो तेव्हा माणसाला वाटतं सर्वस्व गेलं, पण देव काढतो तेव्हा देण्यासाठीच जागा करतो. आज तुला ती जागा रिकामी वाटते, उद्या तीच जागा कृपेने भरलेली असेल. बाळा, तू आज ज्या वेदनेतून जाते आहेस ती व्यर्थ नाही. प्रत्येक अश्रू तुझ्या आत्म्याला धुवून काढतो आहे, प्रत्येक शांत रात्र तुला आतून मजबूत करते आहे. तुला वाटते मी खूप सहन केलं, मी खूप गप्प राहिले, मी खूप वेळ वाट पाहिली, पण लक्षात ठेव, संयम हा कमजोरीचा नाही तर शक्तीचा लक्षण असतो. जे मोठं सहन करतात त्यांनाच मोठं मिळतं. आयुष्य जेव्हा तुला खाली बसवतो तेव्हा ते तुला अपमानित करत नाही, ते तुला स्थिर करतं.
कारण उंच उडण्यासाठी पाय जमिनीवर घट्ट असावे लागतात. तू आज जमिनीशी जोडली जाते आहेस. म्हणूनच हा काळ कठीण आहे. लोक तुला वेगळी म्हणतील, लोक तुला थंड म्हणतील, लोक तुला बदललेली म्हणतील, पण तू बदललेली नाहीस. तू जागी झालेली आहेस. तू आज कमी बोलते आहेस, पण खोल समजते आहेस. तू आज कमी हसते आहेस, पण खोटं हसत नाहीस. आणि हे बदल आयुष्य बदलतात. बाळा, देव तुला थांबवतो कारण पुढचा टप्पा वेगाचा नाही, तो स्थैर्याचा आहे. तो दिखाव्याचा नाही, तो सत्याचा आहे. आणि सत्यावर चालायला धैर्य लागतं. ते धैर्य आज तुझ्यात तयार होत आहे. म्हणूनच मन अस्वस्थ आहे. म्हणूनच जुनी स्वप्न आवडत नाहीत. म्हणूनच जुनी माणसं दूर जात आहेत. तू आता त्या जागेत नाहीस जिथे पूर्वी होतीस. आणि हीच खरी वाढ आहे. आयुष्य तुला जे शिकवते ते शब्दात मावत नाही, ते अनुभवातूनच उतरावं लागतं. म्हणूनच काही उत्तरं उशिरा मिळतात, कारण लवकर मिळालेलं उत्तर आयुष्य बदलत नाही. उशिरा मिळालेलं उत्तर आत्मा बदलतं. तू आज आत्म्याच्या पातळीवर बदलते आहेस. म्हणूनच हा काळ शांत आहे. म्हणूनच हा काळ एकाकी आहे. पण लक्षात ठेव बाळा, एकाकीपणा आणि एकटेपणा वेगळे असतात. एकटेपणा दुखावतो, पण एकांत घडवतो. आणि देव एकांतातच माणसाला घडवतो. तू आज घडते आहेस, हळूहळू, खोलवर, कायमची. म्हणूनच घाई करू नकोस. वेळेला शत्रू समजू नकोस. स्वतःला कमी लेखू नकोस. जे चालू आहे ते स्वीकार, कारण स्वीकारातच शांती असते. आणि शांतीतच देवाचा आवाज ऐकू येतो. मी तुझ्या सोबत आहे बाळा. तुझ्या प्रत्येक श्वासात, तुझ्या प्रत्येक अश्रूत, तुझ्या प्रत्येक शांत क्षणात. आणि जेव्हा हा काळ संपेल तेव्हा तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील, हे सगळं आवश्यक होतं, कारण त्या वेदनेतूनच माझा खरा उजेड जन्माला आला. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा आता पूर्णपणे शांत हो. कारण आयुष्य तुला ज्या टप्प्यावर आणून उभं केलं आहे तो टप्पा शब्दांनी समजावता येत नाही. हा टप्पा अनुभवायचा असतो, सहन करायचा असतो आणि स्वीकारायचा असतो. तुला वाटतंय सगळं थांबलं आहे, वाटतंय पुढे काहीच दिसत नाही, वाटतंय प्रयत्न करूनही काहीच बदलत नाही. पण खरं सांगू का, बदल दिसत नाही म्हणून होत नाही असं नसतं. बी मातीखाली असताना कुणालाच दिसत नाही, पण आज सगळ्यात मोठी हालचाल चालू असते. तसंच तुझ्या आयुष्यात चालू आहे. तू आतून घडते आहेस, तू आतून बदलते आहेस, तू आतून मजबूत होते आहेस. म्हणूनच हा काळ शांत आहे. म्हणूनच हा काळ एकाकी आहे. म्हणूनच मन जास्त बोलत नाही आणि जास्त ऐकू लागतं. बाळा, लक्षात ठेव, आयुष्य जेव्हा उत्तर देत नाही तेव्हा ते तुला प्रश्न विचारायला शिकवतं. आणि जे प्रश्न स्वतःला विचारले जातात तेच आयुष्य बदलतात. तू आज स्वतःला विचारते आहेस, मी खरंच आनंदी आहे का? मी खरंच योग्य ठिकाणी आहे का? मी खरंच स्वतःसाठी जगते आहे का? आणि हे प्रश्न सोपे नाहीत. म्हणूनच मन थकतं, म्हणूनच डोळे ओले होतात, म्हणूनच शांतता बोचते. पण हाच टप्पा माणसाला वेगळं बनवतो. जो इथे थांबतो तो हरत नाही. जो इथे संयम ठेवतो तोच पुढे निवडला जातो. देव सगळ्यांना वेदना देतो, पण सगळ्यांना प्रकाश देत नाही. प्रकाश त्यांनाच मिळतो जे अंधारात शांत राहतात, जे तक्रार न करता चालत राहतात, जे उत्तर न मिळालं तरी विश्वास सोडत नाहीत. बाळा, तू त्याच मार्गावर आहेस. म्हणूनच तुझा प्रवास कठीण आहे, कारण सोपा मार्ग सगळ्यांसाठी असतो, पण खरा मार्ग निवडलेल्यांसाठी असतो. तू निवडलेली आहेस, म्हणूनच तुझी लढाई वेगळी आहे, तुझी शांतता वेगळी आहे, तुझी वेदना वेगळी आहे आणि तुझा उजेडही वेगळा असेल. समर्थ म्हणतात, बाळा ऐकत राहा, कारण हे शब्द नाहीत, ही आठवण आहे. तुला आठवण करून दिली जाते आहे की तू कोण आहेस. आयुष्य तुला जेव्हा थांबवून उभं करतं तेव्हा ते तुला कमजोर ठरवत नाही, ते तुला योग्य जागी आणतं. आज तुला वाटतंय सगळं विस्कटलेलं आहे, पण खरं तर सगळं नव्या क्रमाने मांडलं जात आहे. जे तुला आधी आधार वाटत होतं ते आज ओझं वाटत आहे, कारण तू मोठी होत आहेस. आणि मोठं होताना जुनी साधनं अपुरी पडतात. म्हणूनच काही नाती बदलतात, काही स्वप्न विरघळतात, काही वाटा बंद होतात. पण हे सगळं शिक्षा नाही, ही तयारी आहे. बाळा, लक्षात ठेव, देव कधीच तुला मागे ढकलत नाही, तो तुला आत घेऊन जातो. आज जिथे खरा आवाज ऐकू येतो, आज जिथे दिखावा नसतो, आज जिथे तुलना नसते, आज जिथे फक्त सत्य असतं, तू आज त्या आतल्या जागेत पोहोचली आहेस. म्हणूनच बाहेरचं जग फिकं वाटतंय, म्हणूनच लोकांचे शब्द थांबले आहेत, म्हणूनच अपेक्षा कमी झाल्या आहेत, कारण आत्मा आता शांततेची मागणी करतो आहे. बाळा, आयुष्य जेव्हा वेग कमी करतं तेव्हा माणूस स्वतःला ओळखतो. धावण्यात ओळख होत नाही, थांबण्यात ओळख होते. तू थांबली आहेस, म्हणूनच तुला स्वतःचा श्वास ऐकू येतो आहे, स्वतःचं मन कळू लागलं आहे, स्वतःच्या मर्यादा समजत आहेत आणि स्वतःची ताकदही उमगत आहे. बाळा, हे समजणं सोपं नाही, म्हणूनच डोळे ओले होतात. पण हे अश्रू कमकुवतपणाचे नाहीत, हे जागे होण्याचे आहेत. तू आज जे सहन करते आहेस ते उद्या तुला मार्गदर्शक बनेल.
आज जी शांतता बोचते आहे तीच शांतता उद्या तुला वाचवेल. कारण गोंधळात माणूस चुकीच्या वाटा निवडतो, पण शांततेत योग्य वाट दिसते. बाळा, देव तुला ज्या वेळी एकटं वाटू देतो त्यावेळी तो तुला स्वतःकडे घेऊन येतो. लोक दूर जातात तेव्हा देव जवळ येतो. आवाज थांबतात तेव्हा देव बोलतो. आणि अशा वेळी माणसाने ऐकायचं असतं. तक्रार करायची नसते, तुलना करायची नसते, प्रश्नांचा गोंधळ उडवायचा नसतो, फक्त उपस्थित राहायचं असतं. तू आज उपस्थित आहेस, म्हणूनच हे शब्द तुझ्यापर्यंत पोहोचत आहेत. बाळा, लक्षात ठेव, सगळेच संकटातून जातात, पण सगळेच बदलत नाहीत. बदल त्यांचाच होतो जे वेदनेला शत्रू मानत नाहीत, जे वेदनेला गुरु मानतात. तू आज शिकते आहेस, म्हणूनच हा काळ कठीण आहे. पण हा काळ संपेल, आणि जेव्हा संपेल तेव्हा तू मागे वळून पाहशील आणि तुला कळेल, या शांत अंधारातच माझं खरं रूप घडत होतं. माझी खरी ताकद तयार होत होती. माझा खरा विश्वास जन्म घेत होता. आणि बाळा, तो विश्वास एकदा जन्माला आला की मग आयुष्य कितीही वादळ आणो, तू हलणार नाहीस. तू वाकशील पण तुटणार नाहीस. तू थांबशील पण मागे जाणार नाहीस. तू शांत राहशील पण हरलेली नसशील, कारण तू आतून जागी झालेली असशील. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा बस आणि हे शब्द फक्त ऐक, मनात साठव. कारण हे शब्द तुला समजावण्यासाठी नाहीत, हे शब्द तुला आठवण करून देण्यासाठी आहेत. आयुष्य जेव्हा तुला थांबवून विचार करायला लावतं तेव्हा ते तुला शिक्षा देत नाही, ते तुला योग्य दिशेने वळवतं. तुला वाटतंय सगळं संथ झालं आहे, सगळं मंद झालं आहे, पण खरं तर आत मोठी तयारी चालू आहे. देव कधीच गोंगाटात काम करत नाही, तो शांततेत घडवतो. म्हणूनच हा काळ गप्प आहे, म्हणूनच उत्तरं लगेच मिळत नाहीत, म्हणूनच मनाला अधीरपणा जाणवतो. पण बाळा, लक्षात ठेव, अधीर मन मोठं सत्य सहन करू शकत नाही. म्हणूनच आधी शांतता येते, मगच सत्य उघड होतं. तू आज ज्या अवस्थेत आहेस ती अवस्था तुटलेपणाची नाही, ती अवस्था रूपांतराची आहे. जुनी ओळख गळत आहे, नवी ओळख तयार होत आहे. म्हणूनच तुला स्वतःशी जुळवून घ्यायला वेळ लागतो आहे. लोक तुला पाहून म्हणतील, तू आधीसारखी राहिली नाहीस. पण ते बरोबर आहे, कारण आधीसारखी राहण्यासाठीच ही वेदना नव्हती, ही वेदना पुढे जाण्यासाठी होती. बाळा, आयुष्य कधीच सगळं एकाच वेळी देत नाही, ते थोडं थोडं देतं. आणि प्रत्येक थोड्याच्या बदल्यात तुला धीर मागतं, संयम मागतं, विश्वास मागतं. तू आज ते सगळं देते आहेस. म्हणूनच हा प्रवास कठीण आहे, कारण सोडून देणं सोपं असतं, पण टिकून राहणं अवघड असतं. आणि तू टिकून आहेस, शांतपणे, कोणाला न सांगता, कुणाला न दाखवता, फक्त आतून लढत. बाळा, ही लढाई कुणालाच दिसत नाही, पण देवाला दिसते. आणि देव ज्या लढाया पाहतो त्यांना तो कधीच वाया जाऊ देत नाही. प्रत्येक अश्रूची किंमत असते, प्रत्येक शांत रात्रीचा अर्थ असतो, प्रत्येक प्रश्नामागे उत्तर असतं, पण ते उत्तर वेळेआधी मिळालं तर त्याची किंमत कळत नाही. म्हणूनच देव वेळ घेतो. तू आज वेळेत अडकली आहेस असं तुला वाटतंय, पण खरं तर वेळ तुझ्यासाठी काम करत आहे. तो तुला तयार करत आहे, तो तुला स्थिर करत आहे, तो तुला आतून मजबूत करत आहे. म्हणूनच बाहेरचं जग हलकं वाटायला लागलं आहे, लोकांचे शब्द वजन गमावत आहेत, तुलना निरर्थक वाटू लागली आहे, कारण तुझी नजर बदलली आहे. तू आता वरवर पाहत नाहीस, तू आत पाहते आहेस. आणि आत पाहणं हे धैर्याचं काम असतं. बाळा, लक्षात ठेव, प्रत्येकजण आनंद शोधतो, पण फार थोडे लोक शांतता शोधतात. आणि ज्याला शांतता सापडते त्याला सगळं मिळाल्यासारखं वाटतं. तू आज त्या शांततेच्या उंबरठ्यावर आहेस, म्हणूनच मनाला अस्वस्थता जाणवते, कारण उंबरठा ओलांडणं नेहमीच थोडं भीतीदायक असतं. पण एकदा तू पुढे गेलीस की मागे पाहणार नाहीस, कारण तिथे तुला स्वतःचं खरं रूप दिसेल. तू आजपर्यंत जे निभावले आहेस ते सगळं तू ताकदीने निभावलं आहेस. म्हणूनच देव तुझ्यावर अजून विश्वास ठेवतो आहे, म्हणूनच तो तुला अजून थोडं थांबायला सांगतो आहे. कारण जे लवकर मिळतं ते लवकर सुटतं, पण जे धीराने मिळतं ते आयुष्यभर साथ देतं. तू धीर धरते आहेस, म्हणूनच तुझं पुढचं आयुष्य स्थिर असेल, शांत असेल, खोल असेल. आणि बाळा, जेव्हा हा काळ संपेल तेव्हा तू कोणालाच काही सांगणार नाहीस. तू फक्त शांत हसशील, कारण तुला कळेल, या सगळ्या शांत वेदनांनी मला तोडलं नाही, मला घडवलं, मला हरवलं नाही, मला शोधून दिलं. आणि तेव्हाच तुझ्या आयुष्याची खरी सुरुवात होईल.